यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला 4 वेळा मतदान करावं लागणार आहे, कारण यंदाची महानगरपालिकेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीने लढवली जाणार आहे. तर यंदाच्या निवडणुकीत मतदान कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे का? सांगतो, नीट ऐका. यंदा मतदान करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 4ही ईव्हीएम मध्ये वोट करणं कंपल्सरी आहे. जर 4 पैकी एकाही ईव्हीएम मध्ये वोट द्यायचं राहिलं, चुकलं, तर तुमचं वोट ग्राह्य धरलं जाणार नाही, हे लक्षात असू द्या. तुमच्या प्रभाग रचनेनुसार अ, ब, क, ड असं नामांकन केलेल्या 4 ईव्हीएम मशीन तुमच्या समोर असतील. त्यापैकी प्रत्येक ईव्हीएम वर उमेदवाराच्या नावाची लिस्ट आणि त्याच्या समोर त्याच्या पक्षाचं चिन्ह असेल. तुमच्या मते जो योग्य उमेदवार असेल त्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मतदान पूर्ण करायचे. लक्षात ठेवा, 4ही ईव्हीएम मध्ये वोट करणं गरजेचंच असेल, कंपल्सरीच असेल. जर तुमच्या जोगे कोणीही योग्य उमेदवार नसेल तर तुम्ही नोटा बटन दाबू शकता, पण बटन दाबणं गरजेचंच आहे, अन्यथा तुमचं मत ग्राह्य धरलं जाणार नाही, हे लक्षात असू द्या. 4ही ईव्हीएम मध्ये मतदान केल्यावर एक मोठा बजर वाजेल, जो संकेत असेल की तुम्ही यशस्वीरित्या मतदान पूर्ण केलंय. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळून न जाता अगदी शांततेत योग्य उमेदवाराचं बटन दाबा आणि लोकशाहीला बळकट करा. समजलं? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मतदान नक्की करा. जय हिंद, वंदे मातरम. भारत माता की जय.